माधव बरवा तुहा माधव रूप पाहताना सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रूप पाहताना सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव राम हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची देव स्वरा देव स्वरा दिनाचा देव स्वरा 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 दिनाचा देव स्वरा दिनाचा
Gopal
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा तुका म्हणे जेवी सवे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो तो करे चरणा तू करे चरण संतानी तू करे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो चिन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदी श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवत भक्ताच्या अंतरातलं प्रेम जाणून त्या भक्तीचा महिमा वर्णन करणारा असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. देव आणि भक्त भक्ताबद्दल भगवान पांडुरंग परमात्मा त्या भक्ताच्या अंतरातली गोडी चाकून त्यात गोडीचं प्रीतीचं या ठिकाणी प्रतिपादन करतात. महाराज सांगतात अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा. दिन या शब्दाचा अर्थ दुबळा नाही. दिन या शब्दाचा खरा अर्थ आहे भक्ती प्रेम वैराग्य ज्याच्यापासून भगवंताला आनंद प्राप्त होतो त्या भक्ताला दिन भक्त निश्चिम भावाचा भक्त असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा. काय करतो पुढे भगवान सांगतात की त्या स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःच्या वैभवाने त्या भक्ताच्या कार्याची जी कीर्ती आहे ती विशेष करून त्याला अलंकारित करून महाराज म्हणतात त्याचा महिमा मिरवणारा तो परमात्मा आहे. आणि त्या भक्ताचा जेवढा निश्चिम भाव आहे त्यामध्ये विशेष भक्ताबरोबर भगवान स्वतः त्या भक्ताबरोबर काय करतो म्हणले शेवटी त्या भक्ताबरोबर जेवणही करतो. मग तो भक्त स्त्री असो पुरुष असो बाल असो आबाद असो वृद्ध असो कोणी असो कुठल्याही कुळातला असो त्याला यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री विठाला विठाला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिट परी अर्ध्याचा तो म्हणजे असा की संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था जुईनगर नवी मुंबई या ठिकाणी गेली 19 वर्षे पूर्ण आणि आजच्या या 20व्या वर्षामध्ये पदार्पण करणार हा नामयज्ञ. यामध्ये शिवकथा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा या मुंबई शहरामध्ये विशेष रूपाने या गावदेवीच्या प्रांगणामध्ये आदरणीय पूजनीय माननीय श्री जयवंतरावजी सुतार साहेब यांच्या आधिपत्याखाली त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्ती परायण हनुमंत महाराज रोडे आणि इथलं विश्वस्त मंडळ या सर्वांच्या अतिशय कुशल प्रयत्नातून हा नामयज्ञ या ठिकाणी तुम्हा सर्व प्रभू सज्जन माता भगिनी सर्व बाला आबाल वृद्ध सर्वांच्या उपस्थितीने तुम्ही सर्व गुणीजन टाळकरी मंडळी वादक मंडळी हार्मोनियम वादक मंडळी या सर्वांनी आपला वेळ खर्च करून या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. नवे नवे या संप्रदायाचा डांगोरा पिटवला म्हणण्यास हरकत नाही. संप्रदाय म्हणजेच एकल्याचा खेळ नाही. एकल्याचा नव्हे हा खेळ मनवणी मेळ जमविला. महाराज सांगतात आज या ठिकाणी पूजनीय आदरणीय हरिभक्ती परायण कांताराम महाराज सोनार हेही ठाण्यावरून या कार्यक्रमाला आले. या ठिकाणी विशेष करून उपस्थित ज्यांची आहे की ते आमचे जाधव महाराज तेही ठाण्यावरून आलेत. आमच्या केंद्रीय महाराज संस्थांचा ते दोघेही टाळकरी आत्मा आहेत आणि पूर्ण भजन
आणि त्या भजनाची जबाबदारी गेली 42 वर्षापासून बाबांनी सांभाळलेली आहे. ते या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. या दिंडीचे कारभारी जर म्हणाल, आमचे गोविंद महाराज केंद्रीय संस्थान आळंदी पंढरपूरचे 43 नंबरचे आमचे रामदास शेठ खिल्लारी आहेत. या ठिकाणी सर्वस्व काही जबाबदारी स्वीकारून आमचे रोडे नाना अहोरात्र रात्र आणि दिवस कष्ट करून त्या दिंडीचा सगळा कार्यभाग सांभाळतात. म्हणून त्यांचं माझ्या वतीने खरोखर आभार मानतो. या ठिकाणी अनेक डिपार्टमेंटचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामध्ये सतीश साहेब शिरसाट, ज्ञानेश्वर पालवे, आमचे गुरुबंधू रावसाहेब कुटे महाराज आणि सर्व गुरुजन टाळकरी वर्ग. आता मला काही सर्वांचे नाव ज्ञात नाही, परंतु या कार्यक्रमामध्ये सर्वांनीच कोणी म्हणाल आमच्याबद्दल काही बोलले नाही तर माऊलीच तुमचं वर्णन करतात. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित तशी भक्ती, मनोवनी बेल जरी गंगावती तरी स्वीकारल का. महाराज पुढे जाऊन सांगतात, आहो चंद्रकांतू द्रवडिता किराय परितय हातवटी चंद्रिका नव्हे म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. ज्ञानोबा सांगतात की श्रोत्याशिवाय वक्ता कितीही मोठा असला किती श्रेष्ठ असला तो कीर्तन करू शकत नाही. वादक जर नसले तर तो भजन करू शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी या मुंबईच्या नवी मुंबईमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण संपन्न करता. मी संप्रदायाच्या वतीने खरोखर तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो की शहरामध्ये एवढं दगदगीचं जीवन असताना सुद्धा तुम्ही एवढा वेळ खर्च करून या संप्रदायाचा कळस वाढवण्याकरता धुरा सांभाळण्याकरता तुम्ही आपण सर्वजण प्रयत्न करतात. आणि महाराज अशा सामान्य जीवाच्या भक्ताला तुकोबाराय सांगतात, तुमचा आमचा अंतर जाणणारा कोण आहे तर एक भगवान पांडुरंग परमात्मा आहे. दुसरे कोण आहे तर ते साधू आहेत. जगतामध्ये दोघच फक्त आपल्या अंतकरण ओळखणारे आहेत. एक कोण देव आणि दुसरे कोण संत. म्हणून तर महाराज म्हणतात देवते संत 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 देवी सत्या प्रतिमा सत्या प्रतिमा देवी सत्या धन्यवाद. सुंदर वाजवता आपण. विठाला विठाला महाराज सांगतात अंतरातले जाणणारे साधू आणि दुसरा देव. मी तर असं म्हणून की ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याने ज्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली तो काय करणार नाही. काय नोहे केले काय नोहे केले
एका चिंतिता विठ्ठली त्या भगवंताची जर आपण चिंता केली तर तो आपली चिंता करतो. आता माझी चिंता तुझं नारायण. महाराज म्हणतात की चिंता करणारा आणि चिंता करणारा. चिंता आपण कशाची करतो? ल्यावे खावे बरे असावे सदैव त्याची धरी हाव संसारी. परमात्मा त्याचीही रुची जाणतो. अंतरातला जाणणारा तो परमात्माच आहे. आणि म्हणून ज्याने हे भूमंडळ रचलं, निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले, जेने हे विश्व निर्मिले. काय केलं म्हणजे त्या भगवंताने ही सृष्टीच निर्माण केली. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना स्तुतीशी. महाराज सांगतात तो परमात्मा असा आहे की ज्याने हे विश्वाची निर्मिती केली किंवा ज्यांच्या पासून हे विश्व निर्माण झालं त्यांनी असा कुठला भेद नाही ठेवला. त्यांनी सर्वच काही निर्माण केले. काही भूचरे निर्माण केली, काही खेचरे निर्माण केली, काही जलचरे निर्माण केली, काही चतुष्पादादी निर्माण केली, काही दोन पायाची तयार केली. कशा करता केले ते माझी वारी करतील, माझं भजन करतील. त्यांना सगळे इंद्रिय दिले. कोणाला? हे व्हर्टिकल मॉडेल जे उभं मॉडेल तयार केले दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वाचान, डोळे मुख बोलाया वाचान, जगमुखी नारायण नाचे विभो या मानव देहाला आलेल्या सर्व जीवा काय दिलं म्हणजे त्यांनी डोळे दिले. कशा करता दिले? डोळे तुझे डोळे तुम्ही घ्या रे विठोबाचे मुख. महाराज डोळे कशा करता दिले, हात कशा करता दिले, कान कशा करता दिले, सर्वांना ज्ञात आहे. पण आपण त्या मार्गाकडे जात नाही. महाराज म्हणतात तो भगवंत त्याने ही सृष्टी निर्माण केली. का केली? तर महाराज सांगतात त्याच्यापासून हे महिमंडळ तयार झालं आणि या महिमंडळामध्ये अनेक जीव जंतू निर्माण केले. त्यामध्ये साधू संत महात्मे सुद्धा निर्माण केले. कशा करता? की तो भक्तीचा डांगोरा काही काळाशी धरारा तुका म्हणे करा जे जे कार आनंद. महाराज म्हणतात तो आनंद प्राप्त करून देण्याकरता आणि त्या जीवाला सुख प्राप्ती होण्याकरता त्या भगवंतानी हे निर्माण केलं. कशा करता? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. महाराज म्हणतात जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष
जळती पापे पळती दोष काय काय गौरे ते आनंदास सेव भक्ती रस तुका म्हणे वा वा अतिशय सुंदर सुंदर अशी प्रमाण आहेत की महाराज सांगतात त्या भगवंताने हे निर्माण केले त्याला या साधू संत महात्म्यांनी 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद या सर्वांनी त्याला गायले. कोणाला चौवेदी जाण षडशी बहुवेदी जाण चारी शास्त्री कारण, बहुवेदी जाण चारी शास्त्री कारण. अठराई पुराणे हरची गाते, अठराई पुराणे हरची गाते. म्हणून महाराज म्हणतात 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सर्वांनी त्या भगवंताला गायलं आणि त्यांनी गायल्यानंतर काय केलं म्हणले तो सगळ्याचा दाता बनला. कोण? तो परमात्मा व्याला म्हणतात तो. ए आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसवाला विश्व तोचे, सर्व होय दानता. प्रसवाला विश्व तोचे, होय सर्व दान. घडी मोडी मात्रे पाप पुण्य संचिता. घडी मोडी मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख स्वगवारे. भव दुःख स्वगवारे. उजवा सोडी चिंता, उजवा सोडी चिंता. सर्व तुला पाडू राजा. महाराज म्हणतात आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसवला विश्वतोची. प्रसवाला म्हणजे काय? व्याला. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हिळा मात्रे पाप पुण्य संचिता. तुमच्या क्षणामध्ये तो सर्व काही जाणणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. तो जाणण्याच्या बाबतीत इतका चतुर आहे. मी असं म्हणल की त्या भगवंता एवढा चतुर या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुटा सकळ मनी धन्य तुची विठोबा. आणि म्हणून त्या परमात्म्याची शक्ती तो काय करतो म्हणले त्याला सगळं काही कळतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, येते अंतरा. विश्वी विश्वांबरा हरी हरी. विश्वी विश्वांबरा न सांगता तुम्हा कळू येते अंतर, येते अंतरा. विश्वी विश्वांबरा हरी हरी. विश्वी विश्वांबरा हरी हरी. महाराज म्हणतात त्याला अंतरातली गोडी चाखता येते. कोणाला? भगवंताला. कशाच्या बळावर चाखत असं हो? तर समजा आपण एखादा माणूस चालताना बोलताना पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं याची वृत्ती अशी असावी. एखादा विद्वान गायक असला, एखादा साधू यशातला असला, त्याचं आपण अंतर्रक्षणाने त्याच्या चालीरीतीप्रमाणे त्याला आपण थोडस समजू शकतो. पण त्याच्या अंतरातला भाव मात्र आपण जाणू शकत नाही. तो परमात्मा इतका चतुर आहे, इतका चतुर आहे. महाराज तर म्हणतात मुंगीचे पावले घुंगरू बजात आहे, वो भी आल्हा सुनता. इतका चतुर आहे. किती चतुर आहे म्हणले? चतुरांचा राव. चतुरांचा राव म्हणजे राजा आहे तो परमात्मा. आणि त्या राजाने तुम्हा आम्हा भक्ताचं वर्णन प्रतिपादन केले या अभंगामध्ये. तुकोबाराय सांगतात तो परमात्मा किती चतुर आहे, किती चतुर आहे. एक उदाहरण सांगायचं ठरलं तर सर्वांना ज्ञात असेल, पण मी या ठिकाणी असं सांगू शकत की एका खेडेगावामध्ये किंवा शहर एका मंदिरासमोर एक साधू राहत होते आणि त्या साधूच्या समोर एक वेश्या राहत होती. काय प्रकार झाला म्हणले त्या ठिकाणी तो साधू त्याचा धर्म सोडला त्यांनी आणि त्या वेश्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गणती करू लागला.
एक मनुष्य येऊन गेला का तो काय करायचा, एक खडा उचलायचा दारामध्ये टाकायचा, असा ढीक झाला वाल्या कोळ्याचं कसं ते म्हणतात, एक माणूस ब्राह्मण मारला का एक खडा टाकायचा, 7 रांजण भरली होती. दृष्टांत सत्य आहे. महाराज सांगतात तो जो साधू होता तो त्या वेश्याच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची गणती ठेवायला लागला. गणती ठेवायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या वेश्याला त्या पाप कर्माबद्दल वाईट वक्तही बोलू लागला. आणि बोलत असताना त्या वेश्याला दुःख व्हायचं आणि ती भगवंताला हात जोडायची, सांगायची देवा या पाप कर्माबद्दल मला क्षमा करा, माझ्याकडे उपजीविकेचं कुठलंही साधन नसल्या कारणाने माझ्या वाट्याला आलेले कर्म मी करत आहे. आणि म्हणून त्या वेश्येने भगवंताकडे अतिशय कणवाळ्याने प्रतिज्ञा केली. आणि तो साधू मात्र तिला श्रेय द्यायचा, तिला वाईट वक्त्या भाषेमध्ये बोलायचा, तू पापी आहेस, आज चांडाळीन आहे, सामुक आहे, फलानी आहे, बिस्तानी आहे. आणि हे सांगत असताना तिच्या आत्म्याला मात्र फार मोठी कळवळा वाटायचा, अंतकरण तिचं दुःखित व्हायचं. योगायोग असा आला त्यांच्या जीवनामध्ये, दोघं एका दिवशी मेले, म्हणजे वारले. वारल्यानंतर त्या ठिकाणी यमदूत आले आणि यमदूताने काय केलं म्हणजे त्या स्त्रीला उचललं आणि विष्णुदूताकडे घेऊन गेले. आणि त्या यमदूताने काय केलं, याला उचललं आणि त्या नरकाच्या दरबारामध्ये जे यमराजाचे काही बसलेले होते सेवक त्यांच्या ताब्यात दिलं. आणि म्हणून तो साधू असा विचार करू लागला, अरे मी तर साधू आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी भजन करणार आहे, मी लोकांना ज्ञान पाजणारा आहे, आणि माझ्या वाट्याला हा नरकवासाला कागावा करू लागला. कोण? तो साधू. कागावा करू लागल्यानंतर त्या यमदूतांना प्रश्न करू लागला, अरे ही वेश्या असताना हिला तुम्ही वैकुंठ लोकाला नेताय आणि मी साधू असताना मला नरक यातना भोगायला लावता, हे कशाचा प्रकार आहे? यमराजाने त्याला स्पष्टपणे सांगितलं, तुझ्यात त्या केलेल्या निंदेचा कर्माचा पापाचा घडा तुझाच भरला. तिने तिच्या उपजीविकेकरता जर काही केलं असलं, पण ती रोज भगवंताला नमस्कार करत होती, प्रतिज्ञा करत होती, एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळी उगवण्या. महाराज म्हणतात ती दुःखाबद्दल कणवळा भगवंताकडे मांडत होती. आणि तो भगवान तर कसा आहे म्हणले, कनवाळू कृपाळू भक्ताला तो इतक्या कवळ्या हृदयाचा आहे, इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्याच्यासारखा कृपाळू जगतामध्ये. आणि महाराज सांगतात तो चतुराचा राजा आहे. मग असा असणारा परमात्मा तुकोबरा आहे वर्णन करून सांगतात, भक्ताचं आणि देवाचं प्रेम किती असतं, भक्ताचं देवावर किती प्रेम असतं, त्या भक्तावर देवाचं किती प्रेम असतं हे प्रतिपादन करतात. की महाराज सांगतात देव आणि भक्त दुजा नाही विचार. महाराज सांगतात त्या भक्ताचा आणि देवाचा दुसरा विचार नसतो. एक साधू आणि एक भक्त. एक साधू फार तर काय करू शकल, तुमच्या मुंबईत आता इथं कोणतं नगर, हे जुईनगर. या जुईनगर मध्ये एखादा सत्पुरुष तयार झाला तर हे जुईनगरचा उद्धार करील, त्यांना सद्मार्गाला लावेल. एखादा मोठा काही महात्मा तयार झाला, माऊली महावैष्णव ज्ञानवर सारखा, तर जगताचा उद्धार करेल. तुकोबारासारखा पंडित महात्मा जर तयार झाला तर या जगताचा उद्धार करू शकतो. म्हणून यांनी अवतार घेतला. मी असं सांगू शकल की यांच्या अवतारात आणि देवाच्या अवतारात काही फरक नाही. कोणी म्हणल अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा. मी असं म्हणल की ज्ञानोबरांची भिंत ओढणारा कोण होता?
ज्ञानियाची भिंत अंगी उडी. अंगे ओढी. भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांची निर्जीव भिंत चालवली. मग ज्ञानोबरायाचा अधिकार किती असेल? ज्ञानोबराय सामान्य आहेत का? नाही ना. मी तर असं म्हणल की ज्ञानोबराय भगवंतापेक्षा सुद्धा जास्त आहेत. भगवंताला जे जे जमलं ते साधू संत महात्म्यांनी केलं, पण देवाला जे जमलं नाही ते साधू संत महात्म्यांनी आज हे करून ठेवलं. विठ्ठला ओ महाराज सांगतात, देवाने काय केलं म्हणले? आंधळ्याला डोळे दिले, पांगळ्याला पाय दिले. जया जे पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडनं पाहे. देवाने आंधळ्याला डोळे दिले, त्याचं ब्रीद आहे. कोणाचं? देवाचं ब्रीद आहे. पण ज्ञानोबारायांनी जो रेडा होता निर्मुख निर्बुद्धीचा, त्याला वाणी दिली. कोणाला? देवानी एखाद्या रेड्याला मनुष्यवाणीने किंवा एखाद्या प्राण्याला, एखाद्या कुत्र्याला मांजराला मनुष्यवाणीने बोलायला लावलं नाही. सांगा एखादं उदाहरण की भगवंताने एखाद्या म्हशीला, गायला, बैलाला बोलायला लावलं, शिळीला, मेंढीला, कोकराला कोणाला बोलायला लावलं, त्याला वाणी दिली, स्वर दिला नाही. गाढव भुंकतो, कुत्रा भुंकतो, गाय सुद्धा हंबरडा फोडतो, पण वाणी, तिच्या वाणीचा उच्चार नाही. आणि महाराज तर म्हणतात, रेड्या मुखी वेद बोलिला, गर्व तुझ्याचा हरिला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. काय म्हणले? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. वेद बोलवणं इतकं सोपं आहे का? अरे कीर्तन करायला आणि चांगल्या चांगल्या संन्यासाला सुद्धा वेद बोलता येतो. कारण महाराज म्हणतात की त्या सध्याच्या या कलियुगाच्या आयुष्यामध्ये वेद घोकायला जर गेला, त्याचा एक उच्चार करताना अनुस्वार जर चुकला तर त्याचा अर्थाचा बदल होतोय. आपण संहिता घोकू नये याचा अर्थ असा नाही, गीता वाचू नये याचा अर्थ असा होत नाही. पण ती वाचत असताना स्पष्टपणे जर वाचता आली नाही, चित्ता चिंता समख्यातू बिंदू मात्रेन विशेषता. महाराज म्हणतात, तुम्हाला चिंता काय करते म्हणजे जिवंत माणसाला जाते, आणि चिंता जिवंत माणसाला जाते. चित्ता कोणाला जाते? निर्जीव माणसाला, म्हणजे मेलेल्या प्रेताला ती जाळते. कोण? चित्ता. आणि चिंता जो सजीव आहे त्याला जाळते. एवढा एक अनुसार जर बदल झाला तर महाराज म्हणतात त्याच्या अर्थाचा बदल होतो. म्हणून मंत्र चळे थोडा तरी धरची होय वेडा. त्या माणसाच्या जीवनामध्ये कलियुगामध्ये फक्त काय करायचं? त्याने कीर्तन करायचं. कीर्तन करायचं म्हणजे कंबर बांधून फेटा बांधायचा नाही. महाराज म्हणतात नामस्मरण हेच हरी कीर्तन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी. किंवा कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. नाथ बाबा म्हणतात हरी रूप झाले
जाणणे हरपणे नेनने ते गेले हरीच्या ठाई. अनेक प्रमाण, अनेक पुरावे, अनेक सिद्धांत आहेत. महाराज म्हणतात अंतरातला जाणणारा फक्त एक कोण आहे, तो भगवान आहे. इतराला अंतर जाणता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची आपरी अनवर आवरितावडी, आवरितावडी अवसान ते घडी पुरो एक देत. महाराज म्हणतात काय उणे येथे ठेविल्या ठाई पोटा लोताई पासोनी समर्थे. तुका म्हणे अवघी आवरडी वासना आता नारायणा दुसऱ्या पासून. कोणी म्हणून तुमचं पाठांतरी म्हणून तुम्ही बोलता का? आम्हाला दृष्टांत कथा सांगण्यापेक्षा असं वाटतंय की मुंबई सारखं ठिकाण आहे, सगळे सुशिक्षित लोक आहेत, परमार्थाचा आनंद घेणारे लोक आहेत. आज गेली 20 वर्षे तुम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा करताय आणि तुमच्या मुंबई इतके सुज्ञ वाचक आणि पाठांतराचे टाळकरी खेड्यात सुद्धा नाही. आळंदी पंढरपुरात आहेत पण काही बोटं मोजण्यासारखे. आता हे बाबा आमचे जाधव महाराजांचा गाथा ज्ञानेश्वरी दोन्ही तयार आहे. तुमचे इथं सर्व टाळकरी जे आहे ते सगळे तयार मंडळी आहेत. याचं कारण काय आहे? जिथं जो माल विकत नाही का तिथं तो खपावा लागतो. पण इथं सगळे माझ्या मताने माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वाटतात, बुद्धीने, ज्ञानाने आणि आचरणाने. महाराज सांगतात कथा, दृष्टांत कथा कुठं की जिथं पाटण्यासारखं नाही, खेडेगावातल्या आडाणी समाज आहे तिथं दृष्टांत कथा तुम्ही मागा. पण इथं निरसद दूध पाजायला काहीच हरकत नाही, सगळं पासण्यासारखं आहे. शब्द सांगितला त्याचा अर्थ चघळण्यासारखे लोक मला तरी वाटतात. विठ्ठल हो महाराज म्हणतात अंतर आणि अंतरातला भाव जाणणारा तो किती दयाळू आहे, किती कनवाळू आहे, किती कृपाळू आहे, तो सगळं काही जाणत आहे. आणि म्हणून हे जाणण्याकरता तुकोबाराय सांगतात त्याचा भाव जाणण्याकरता, त्याच्यावर प्रेम करण्याकरता, त्याच्यावर प्रीती करण्याकरता तू त्याची गोडी चाखतो. महाराज अभंगाच्या प्रथम अंतरीच घेतो गोडी,
भगवानाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तो भाव जाणणार आहे. तुम्ही किती काय महत्वाचा पदार्थ त्या देवाला अर्पण करता यालाही त्याचं काही महत्व नाही. कशाचं फुल वाहता याचंही त्याला जाणणं नाही. तो जाणून नेमता बी आहे कोण परमात्मा. मग पश्चिम भाव उल्हासी मज अर्पा वयाचे निमिषी फळ एक आवडे तैसे फलतयाचे. अरे येड्या बाबळीचं पान जरी त्याला वाहिलं पण त्याचा अंतर्भाव शुद्ध पाहिजे. त्याचा भाव शुद्ध जर झाला तर महाराज म्हणतात दुरी नाही देव त्याला. अनेकाचे उदाहरण आपल्या नजरेसमोर येतील. अंतर्भाव कसा पाहिजे तर महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात मग निशिम भाव उल्हासी मज अर्पा वयाची निमिषी फळ एक आवडे तैसे भरतयाची हो. भाव कसा पाहिजे याबद्दल एक दृष्टांत सांगतो. विठाला महाराज म्हणतात श्रावण मास होता आणि त्या श्रावण मासामध्ये भगवान पार्वती आकाश मार्गाने जात असताना पुष्पक विमानामध्ये ते बसलेले आहेत. श्रावणातला 3रा सोमवार आहे आणि भगवान शंकराचा एका ठिकाणी असा यज्ञ एक राजा करत होता, पूजा करत होता. त्या ठिकाणी असा मोठा मंडप टाकला होता. या मंडपासारखा साऊंड सिस्टीम अशीच होती, वादक असेच होते, बँड असे ढोल लेझिम काय म्हणतात ते सगळे वाद्य त्या ठिकाणी. तर राजाची पूजा म्हटल्यानंतर तिकडं सगळा ब्राह्मण विधी सगळे एकत्र जमलेले होते. पण त्या ठिकाणी एक रत्नदीप नावाचा एक भक्त होता, कोळ्याचा मुलगा होता. कोणाचा? कोळ्याचा मुलगा. त्याचा नित्यनेम असायचा काय, सकाळची उठलं का झोपडीतून उठलं का बैर दिशेला एखाद्या ओढ्याकडे जायचा, तिकडं स्नान करायचं आणि तिकडून काही भांडं नसल्यामुळं तोंडामध्ये पाण्याची गुळणी धरायचा आणि त्या भगवान शंकराच्या पिंडीवर त्या भगवान शंकराला स्नान घालायचा आणि ते स्नान घालून त्याची परत हातामध्ये गलूल घ्यायची. त्याचा व्यवसाय नित्याचं कर्म सुरू करायचं. त्याचा व्यवसायच तो होता. काय क्रिया घडली म्हणले त्या ठिकाणी पार्वती आई साहेबांनी वरून डोकलं, भगवान शंकरजीला सांगितलं म्हणजे महाराज काय तुमची षोडोपचार या ठिकाणी पूजा चाललेली आहे. भगवान शंकराने न ऐकल्यासारखं केलं पण श्री हट्ट. परत एकदा भगवान शंकरला त्याने डवसलं म्हणजे अहो बघा ना ते काय खाली ताट चाल या ठिकाणी किती थाट माट आहे म्हणले. या ठिकाणी खूप मोठी तुमची पूजा चालू आहे, आपण चला ती बघूच म्हणले. भगवान शंकर म्हणले पार्वती जाऊ दे, ती ढोंगदारी आहे म्हणले, त्याचं वैभव गाजवण्याकरता तो काहीतरी करतोय म्हणले. त्याला कोणीतरी मोठं म्हणावं, त्याला कोणीतरी महाराज म्हणावं, त्याला कोणीतरी दादा म्हणावं, कोणी त्याला तरी साहेब म्हणावं. आता ज्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला अभिमान आहे. कोणाला रूपाचा असेल, कोणाला संपत्तीचा असेल, कोणाला बोलण्याचा असेल, वक्तगिरीचा असेल, कोणाला वाजवण्याचा असेल, कोणाला गायनाचा असेल. मी काय कोणाची निंदा म्हणून बोलत नाही, पण अभिमान नाही असा या पृथ्वी तलावर माणूसच नाही. तुकोबाराय सांगतात अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. त्या राजाची अभिमानाने पूजा चालू होती, लौकिका करता पूजा चालू होती. पार्वती आई साहेब म्हणले अहो तो असा कसा करेल म्हणले. ते म्हणले तुला बघायचंय का भगवान शंकराने काय केलं म्हणले, थोडीशी हवा सोडली आणि हवा सोडल्यानंतर हा मंडप हलू लागला, उडू लागला. काही लोक त्याला लोंबकळले म्हणले तो मंडप धरून ठेव. आणि तो प्रयत्नही त्यांनी अगदी जबरदस्त केला. प्रयत्न केल्यानंतर भगवान शंकराने थोडसा दाब दिला, ऍक्सिलेटर दाबल्यासारखं गाडीचं थोडं अजून वारा सोडला. मग मंदिराचा कळस हलायला लागला. मग मात्र ते पुजारी आणि राजा मंदिराच्या बाहेर पळायला लागले. तोपर्यंत हा रत्नदीप मंदिराच्या दरवाज्याच्या कोपऱ्यात उभा होता, तोंडामध्ये पाण्याची गुळणी होती. आणि ते ज्यावेळेस पुजारी आणि राजा मंदिराच्या बाहेर पळायला लागले, मंदिर पडायची भीती वाटायला लागली. याला थोडीशी जागा झाली, कारण शंकराची पिंड अशी कुठेही जा खालीच असते. आणि म्हणून हा पायऱ्या खाली पळत गेला. तोंडातली गुळणी भगवान शंकराच्या पाठीवर टाकली आणि त्या भगवान शंकराला अशी कडकडून मिठी टाकली. मिठी टाकण्याचं एकच कारण की जरी हे आता वर मंदिर कोसळलं तर माझ्या पाठीवर पडल,
पण माझ्या शंकराला याची इजा होणार नाही, तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. काय देवा कारणे भावतस मात, देवा कारणे भावतस मात. तरी आकाशावर पडत आहे, आकाश वर पडो पायी, ब्रह्मगोळ भंगा जाय, उंबर वानळ त्रिभुवन खा, परी मी तुझीच वास पाये गा विठोबा, न करी आरिकाचा पांगिल. महाराज म्हणतात किती मोठं सुंदर वर्णन केलंय. तुकोबाराय सांगतात अशी वृत्ती, असा भाव जर झाला तो परमात्मा. भावची कारण, भावची भावची कारण. कुठल्याही क्रिया करा तुम्ही, आपण भगवंताला नमस्कार करतो तो फुकट करत नाही. हनुमंतरायाच्या सकाळी दर्शनाला जातो आपण, फुकट नमस्कार करतो का? काहीतरी त्याच्याकडे मागतोच. कुठल्याही देवतेला, कुठल्याही स्त्री, एखाद्या लक्ष्मी देवला जाऊ द्या, तुळजापूरच्या देवला जाऊ द्या, खंडोबाला जाऊ द्या, बिरोबाला, कोणी जा, काहीतरी माझ्या संसारात वाढ होण्याच आपण मागतो. आणि निरोबाराय तर सांगतात येथे आले व याच्या निज कार्या. निरोबाराय सांगतात केले कर्मे ते मागील भोगा, भक्ती कर्मे ते याची समर्पण आहे. महाराज म्हणतात ते कशा करायचे, कशा करता करायचं, तर तुका म्हणे येथे भावची कारण. तो भाव बाजारचा भाव नाही, पाठीवरचा भाव नाही. भाव म्हणजे अंतरातलं जे आपलं जे अंतःकरण आहे, ईश्वरापर्यंत पोहोचण्याला भाव म्हणतात. आणि तो भाव किती पाहिजे म्हणजे तो कशाच्याच मापाने मोजता आला पाहिजे. भक्तीच्या मापी मोजिले अनंत, मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजवे. महाराज म्हणतात ते भक्तीच्याच मापाने मोजल्या जाईल. कितीही लाखो रुपये देऊन किंवा तराजू काटा लावून ते मोजता येणार नाही. ती भक्तीच्या मापाने तो मोजणार आहे, किंवा त्याच्या तुलनेत तो समतूक होणार आहे. कोण? तो परमात्मा. म्हणून महाराज म्हणतात अंतरीची घेतो गुढी, पाहे जोडी भावाची. तो भाव जाणणार आहे, आणि तो भाव जाणून काय करतो म्हणले तर त्या भक्ताचा सोयराही होतो. महाराज अभंगाच्या
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात तो देव देव कसा आहे म्हणजे दिनाचा म्हणजे दुर्बळाचा, सोयरा म्हणजे सखा. तो परमात्मा दिनाचा सोयरा आहे. दिन या शब्दाचा खरा अर्थ दुबळा नाही, गरीब नाही. आपण म्हणतो तो काय दुबळा मनुष्य आहे भाऊ, दिन मनुष्य आहे भाऊ. दीला पहिली वेलांटी लावली तर दिवसही होतो आणि दुसरी वेलांटी म्हणजे दिन होतो. दिन या शब्दाचा खरा अर्थ आहे तो त्याचं आत्मचरित्र शुद्ध असणारा, त्याची आत्म जी क्रिया आहे, आत्मचर्या आहे ती शुद्ध असावी. मग अशा महात्म्याचा तो परमात्मा सोयरा होऊ शकतो. सोयरा दिनाचा म्हणजे दुर्बळाचा नाही. महाराज म्हणतात दिन आणि दुर्बळाशी हरिकथा शुकराशी हरिकथा, तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा म्हणजे दुर्बळाचा सोयरा कोण आहे? पांडुरंगन. आपण कोण आहेत? सगळे दीनवृत्तीचे लोक आहेत. आपण काय करतो? गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. सगळे पायवारी करणारी मंडळी मुंबईत, ते जास्त बहुतांशी लोक मुंबईतून जास्त माऊली सोहळ्यामध्ये असतात. याचं कारण काय? त्यांचा भाव आहे, खिसा गरम आहे. वारी करायला काय लागतं म्हणजे खिसा गरम लागतो. आमचे गुरुवारी केंद्रीय महाराज सांगायचे, ज्याचा खिसा गरम त्याला देव धरम मानायचं. खरं का पाटील? याचं कारण एक,
महाराज तर म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपले सुईत जा पायी तीर्थयात्रे जाई चुकू नको. आणि काय सांगतात जव काळ असे दुरी ठेला तवा तो हरी गुण गाय काही ऐकवईला म्हणे भाव धरून या मला न वंचे त्याला चुकू नको. महाराज अनेक अनेक प्रमाणाने पुरावे सांगता येतील. दीन आणि दुर्बळ अशी सुख राशी हरिकथा अशा दीन भक्ताचा तो पांडुरंग काय म्हणजे सोयरा आहे. सोयरा म्हणजे कोण? आपण व्याह्याला जावयाला एखाद्या पाहुण्याला सोयरा म्हणतो. आणि सगळे वारकरी म्हणते ते आमचा कोण आहे? तुकोबाराय सांगतात तो आमचा सोयरा आहे. मग तुकोबारायचं त्यांचं काही नातं होतं का? नातच होतो. कारण तुकोबाराय सांगतात तो आमचा माता आहे, तो आमचा पिता आहे, तो आमची बहीण आहे. विठ्ठल माया बापा तुला विठ्ठल भगनी आणि माता विठ्ठल बिने तड नाही पोता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल मुलीचे दैवत विठ्ठल मुलीचे दैवत महाराज म्हणतात विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. या जगतामध्ये या भगवंताने अनेक काही निर्माण केले, देव देवता निर्माण केल्या, पण जयापासून सकळ सगळ्याला जमलं का? नाही जमलं. मही मंडळ हे स्थापिले. महाराज म्हणतात सगळ्याला हे चालवता आलत नाही. काहीला अनेक अनेक दिलं ना, सगळ्याला स्थान दिले, पण तुकोबा आहे त्याला मान्य करीत नाही. ते म्हणतात शेंदरी हेंदरी दैवती कोणती तुझी भूती किती आपल्या पोटाजी रडते मागते शिती अवधान आपुले इच्छा आणि कापिडी काय ते देईल बरं. कळो ही आली तयाची गोडी अल्प रोकडी बुद्धी आतिरा. दाशीचा पावली किती मोठमोठाली अभंग आहेत. महाराज म्हणतात या देवाला आणि या दैवताला यांना हा कारभार सांभाळण्याच्या लायकीचे नाहीत. मग तुकोबाराय तुमचा खरा देव कोणता आहे? तर तुकोबाराय म्हणतात माझा पंढरीराव तोया देवाची देव तोया देवाची देव तोया देवाची भैया माझा पंढरीराव तोया देवाची देव तोया देवाची देव तोया देवाची महाराज म्हणतात तो पंढरीराव आहे ना सगळ्या देवाचा देव आहे, तो माझं कुलदैवत आहे. कोण म्हणतंय? तुका म्हणे जाते सर्वाधिक जाते म्हणे जाते सर्वाधिक जाते तुका म्हणे सर्वाधिक
माझं कुलदैवत आहे. कोण? तो पंढरीच पांडुरंग परमात्मा माझ्या कुळाचं दैवत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अंतरीची घेतो गुढी. तो देवासारखा देव नाही, त्या भक्तासारखे भक्त नाहीत. म्हणून ते दोन्हीचे वर्णन करतात, त्या प्रीतीचं प्रेम वर्णन करतात. अंतरीची घेतो गुढी, पाये जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तो परमात्मा स्वतः काय करतो की एखाद्या भक्ताने जर योग्य काम केलं तर त्या भगवंताला त्या कार्याची पावती देऊन त्याला स्वीकारतो. महाराज अभंगाचं तृतीय चरण. आपुलचा वैभवे आपुलीचा वैभवे आपुलचा वैभवे आपुलिया वैभवे आपुलिया वैभवे आपुलिया वैभवे आपुलिया वैभवे आपुल्याचा वैभवे गारावे कौतुके गारावे आपुल्या देव सोयरा देव सोयरा देव सोयरा गारावे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. आपलं वैभव देतो कोणाला? मी तर असं म्हणत, येशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, आणि अवधारी देऊन करणार. कर्णाती कीर्ती दिगंती पसरविली. वा वा वा. महाराज म्हणतात, त्या हनुमंतरायाला यश हा गुण कोणी दिला? भगवंताने. ज्यावेळेस प्रभू हनुमंतराय सीतामाईच्या शोधा करता निघाले, रामायणात उदाहरण आले, आणि तो निघत असताना प्रभू रामचंद्राने काय केलं म्हणजे त्या मारुतीला यश गुण दिला. यशे मारुती थोरविला. महाराज म्हणतात त्याला थोरपणा दिला, त्याची कीर्ती वाढवली. कोणी? प्रभू रामाच्या आशीर्वादाने त्याने लंका दहन केली, सीतामाईचा शोध केला, अनेक मोठे मोठे कार्य केले. रावणाबद्दल प्रभूचं युद्ध होतंय, आणि सगळ्या कार्यामध्ये तो येशे थोरविला मारुती. हा गुण भगवंताने ऐका यशस्वी अवधानी ज्ञान वैराग्य औषधी हे साही गुणवर वसती, म्हणून तो भगवंत असं म्हणलं. आणि ते भगवंताने काय केलं, जे त्याच्याजवळ जे गुण होते ना ते प्रत्येकाला एक एक वाटून टाकलं. त्या भगवान हनुमंतरायाला भगवंताने यश गुण देऊन थोरविला, त्याची कीर्ती दिगंतित केली. दुसरा कोण? बिभीषण केला लंकापती. रावणाचं युद्ध होते, आणि त्यामुळे त्या युद्धामध्ये बिभीषण प्रभूच्या बाजूने मिळाला. त्याला सोन्याची लंका देऊन टाकली. कोणी? प्रभू रामाने दिली. रावणाची जरी होती पण रामाच्या बाजूने झाल्या कारणाने याचा सगळा वंश बुडून टाकला, आणि ती सगळी सोन्याची लंका कोणाला दिली म्हणजे बिभीषणाला दिली. आणि नंतर कर्णाला उदारता हा गुण दिला. कोणी दिला? भगवंताने दिला ना. कोणी म्हणत त्याच्या ऐश्वर्याने मिळाला, शक्यच नाही. कर्णाला सूर्यापासून जरी तो त्याचा जन्म झाला असला पण भगवंताला त्याचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.
त्याला उपजताच म्हणजे कवच कुंडल मिळाली होती. एक दिवस चालता चालता अर्जुन बोलता बोलता भगवंताशी बोलत असताना गप्पा मारत असताना बोलला, म्हणला देवा तुम्ही काही कारण नसताना त्या कारणाचे उगाच गाता म्हणले, उपत त्याच्या बडाया करता म्हणले. आता अर्जुनाचं देवाचं नातं होतं एकदम प्रेमाचं नातं, सखा होता तो, भगवंताचा सखा अर्जुन होता. तो म्हणला धर्मासारखा उदार राजा कोणी नाही, तुम्ही त्या कर्णाची नाक मोती गाता म्हणून. देव म्हणले असं कर, तू ब्राह्मणाचा वेश धारण कर, मी ब्राह्मणाचा वेश धारण करतो, तुला कर्णाची उदारता दाखवतो आणि धर्माची उदारता दाखवतो. पानकळ्याचे दिवस होते, धर्मराजाकडे गेले, सांगितलं म्हणले आम्हाला सीधा आणि सरपण पाहिजे. उदाहरण सगळ्याला ज्ञात आहे, पण माझ्या ओघाला आलं म्हणून सांग. सरपण आणि शिदा मागितल्यानंतर खूप पाऊस झालेला होता. धर्मराजाने शिदा दिला, पण सरपण काय देऊ शकला नाही. म्हणून कर्णाच्या दरबारामध्ये गेले, कर्णाच्या मालामध्ये गेले. वेशांतर ब्राह्मणाचं होतं आणि त्या कर्णाला सांगितलं बाई बाळंत झालेली आहे, घरामध्ये शेगडी पेटवण्याकरता काही नाही, आम्हाला शिदा मिळाला पण सरपण मात्र मिळालं नाही. काय करावं त्या कर्णाने? त्याच्या कर्णाकडे असंच पाऊस झाला होता, भरपूर पाणी पडलेलं होतं. कर्ण ज्या पलंगावर बसलेला होता तो पलंग किती किमतीचा होता, कशाचा होता, त्याने काहीच विचार नाही केला. तो पलंग तोडला आणि तो भगवंताला, म्हणजे ब्राह्मण वेशात आलेल्या त्या भगवंताला तो पलंग देऊन टाकला. भगवान म्हणले अर्जुना बघ कोणाची उदारता मोठी, तेवढ्यावरही देव थांबले नाही. युद्धाच्या समयाला त्या प्रसंगाने देव त्या ठिकाणी जातात. आणि कर्णाचं काय झालं, ब्राह्मण शापाने तो एक रथाचं चाक जमिनीमध्ये भूमीमध्ये फसलेलं होतं, तो एक हाताने तो चाक काढत होता, दातामध्ये धनुष्य धरलेलं, आणि तो बाण अर्जुनावर सोडत होता. युद्ध चालू होतं दोघांचं. आता देवाला वाटलं इथं विजयी तर याचा जर झाला तर माझ्या अर्जुनाचा खूप मोठा महान अपमान होईल. मग देव चतुराचा शिरोमणी आहे ना, देवाला काय झालं, अर्जुनाची बाजू राखली भगवंताने, आणि त्याचं तर एक रथाचं चाक फसलेलं आहे, कोणाच्या, कर्णाच्या. ब्राह्मण शापानेच ते फसलेलं होतं, कथा वेगळी आहे. माझा सांगण्याचा मुद्दा यांनी काय केलं म्हणजे दातामध्ये धनुष्य, एक हात त्या याला धनुष्याला आणि एक चाक कशाला, हात कशाला म्हणजे ते चाक जमिनीतून वर काढण्याकरता. पण देवाने तेवढ्या गडबडीत संधी साधली, कर्णाकडे गेला. देव चतुराचा राणा आहे, चतुरा तो शिरोमणी. गेला आणि सांगितलं म्हणले अरे कर्णा मला तुझा तो एक दात पाहिजे होता म्हणजे सोन्याचा. कर्णाला वाटलं आता जर नाही देवा तर माझं या ठिकाणी उदारतेचं काही लक्षण माझ्या अंगात राहणार नाही. कर्णाने काय केलं, तो सोन्याचा दात तेवढ्या युद्धाच्या प्रसंगी विजय आणि युद्ध संघ चालू असताना सुद्धा त्यांनी काय केलं, एक दात काढून दिला. एवढा उदार आहे, कर्णासारखा उदार या भूतलावर कोणी नाही. धर्मराजा करता उदारता नाही असं नाही, पण कर्णा एवढी उदारता नाही. म्हणजेच काय करतो भगवान आपल्याच वैभवाने त्याला शृंगारतो, त्याची सगळी कीर्ती करून टाकली. कोणाची केली? आपण आपल्याला एखाद्या मुला बाळाला आपण सजवतो, त्याला नटवतो, त्याला थटवतो. आता माता भगिनी सकाळी त्याला स्नान घालतात, साबण लावतात, तेल लावतात, माझ्या बाळाला कोणाची दृष्ट होईल म्हणून एक काजळाचा टिपका सुद्धा देतात. कुठं? गालावर देतात, मांडीला नाही, पाठीला नाही, कुठं नाही, त्याला कोणाची दृष्ट होऊ लागू नये. आणि ज्ञानोबराय सांगतात कृष्णांजने कवेळा डोळा घालिता तिमीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पट श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वत बाप रुक्मा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. काय विशेष विशेष करून मला सांगतात ही माता काय करते म्हणजे आपल्या बाळाला सजवते, पण कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्ती राये हा मार्ग दाविला स्वज्वळ भक्तिपंथ बहु सोपा भक्तिपंथ बहु सोपा. हा मार्ग कोणी दाखवला म्हणजे तर आई बाप काय करतात म्हणजे फक्त आपल्या लेकराचं कोड कौतुक करतात. तुकोबाराय सांगतात करती कौतुक
करती माता आपल्या बाळाला गोड कौतुकाने सजवते. ज्ञानोबा सांगतात, बाळका देवीजी लेणे तया बाळा तो शृंगार काय जाणे, परी त्या सुखाचे सोहळे भोगणे माऊली तिथी. तसं तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, करती कौतुक लाडे मज बोलावी ती गोडे, माय बाप उतरे गोडे बोले बोबडे पुढे तुका जवळी विठ्ठल रुक्माई, बहीण बंधू बाप आई सकळ होता चिक साई, पारखे काही आयसे नेणीचे. महाराज म्हणतात, जगदाकारी झाली सत्ता वारुणी गेली पराजनता. अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता जोरावर, जवळी विठ्ठल रुक्माई. हे सांगण्याचा माझा मुद्दा आहे की देव शृंगार करतो, पण कोणाचा? ज्याची कीर्ती दिगंतर आहे, ज्याच्या कार्याची पावती विशेष रूपाने आहे, अशाची कीर्ती करतो. महाराज म्हणतात, जशी आई आपल्या बाळाला सजवते नटवते, त्याच्याप्रमाणे वागते, त्याच्याप्रमाणे राहते. एखाद्याचं बोबडं लेकरू असलं की आई बोबडच बोलते त्याच्यासारखं. तसं तुकोबाराय म्हणतात, करती कौतुक लाडे माय बापे बोलती कोडे. तुका म्हणे मोकळी गोष्टी बोल. महाराज म्हणतात, काय वर्णन केले तुकोबाराय? तुकोबाराय सांगतात, मज बोलाविती कोडे माय बाप उतरे गोडे, बोले बोबडे पुढे तुका. तुकोबाराय सांगतात, कशाने करतो? तर ते भगवंताने आम्हाला शृंगारलं, आमचं कौतुक केलं. काय कौतुक केलं? महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका चरणामध्ये म्हणे जरी सारे, तुका म्हणे जरी सारे, तुका म्हणे जरी सारे, तुका म्हणे जरी सारे,
तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, तो आपल्या निश्चिम भक्ताबरोबर जीवन सुद्धा करतो. कोण? परमात्मा. एवढा त्यांचा छंद देवा. गवळीयाची ताकपिरी कोण पुरी चांगली. महाराज वर्णन करून सांगतात ते गवळ्याचे मुलं पोषकाने बी चांगले नव्हते, रूपाने चांगले नव्हते, त्यांचा वेशही तसलाच होता, राहणंही तसलंच होतं, पण त्यांच्या मुखातलं ताक भगवान पित होता. एवढा त्यांचा छंद देवा. महाराज किती छंद होता. कोणाकोणाच्या घरामध्ये तुकोबाराय जेवले ना, भगवान जेवले. हे असं म्हणाल की तुकोबाराय बरोबर जेवले ना. दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या. देव पाहुणा म्हणून ज्यावेळेस तुकोबारायाच्या घरी आले त्यावेळेस सुद्धा देव त्यांच्या बरोबर जेवले. तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तो प्रीतीच्या भक्ताबरोबर जेवण सुद्धा करतो. त्या गवळ्याच्या मुलाला तर मी म्हणतो ब्रशही करायला होता नव्हता त्या काळामध्ये. तरडाच्या काड्याचे ब्रश होते. कशाच्या? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये तिकडं आजही आम्ही सकाळी बाहेर जर गेलो शेतामध्ये तर तरडाच्या काड्या मोडून शेतामध्ये दात घालतो आजही. मी सत्य सांगतोय नारदाच्या गादीतून. जर कधी ब्रश कसला रानामध्ये. माझा सांगण्याचा मुद्दा मग त्या काळामध्ये गवळ्याचे मुलं होते त्यांनी कसला ब्रश केला असं. शेबरीचे बोरं खाली तिने काय ब्रश केलेला असं. त्या काळात कशी राख लावायची चुलीतली. माता भगिनी सुद्धा चुलीतली राख लावत होत्या. आणि मग असल्या अशुद्ध म्हणता येणार नाही, पण अशा माणसाचा भाव जाणून भगवान त्यांचं ताक पिला. गवळीयाचे ताक पिरे काय पोरे चांगली. महाराज अजून दुसरं उदाहरण तुकोबारायचं आहे की तुकोबारायच्या घरी भगवान येतात आणि त्यांच्या घरी पाहुणे म्हणून आल्यानंतर तुकोबाराय संघ त्यांना जेवण वाढण्याकरता स्वयंपाक करण्याकरता काही शिल्लकही तशी परिस्थिती नव्हती. दरदरीत पाण्या माझी. अहो कन्याचा कन्या केल्या त्या कन्याचं जेवण भगवंताला दिलं. तुकोबारायची बायको जिजाबाई भंडारा डोंगरावर तुकोबाराय अभ्यासाला करता जात असताना तिच्या पायामध्ये काटा मोड आणि काटा मोडल्यानंतर तो काटा काढण्याकरता ती कोणी तयार नव्हतं. तिथं कोणी मनुष्य नव्हतं. भगवंत मानवी रूपाने आले तिच्या पायातला काटा काढू लागले. तुकोबारायची त्यांची भेट झाली. टोपलीची ती भाकरीची पाटी होती, टोपलं होतं आणि तिथं ती पाटी टेकवली आणि तुकोबाराय आले त्या ठिकाणी. बघितलं तर देव परमात्मा आहे आणि हाईचा काटा काढतोय पायातला. आणि तुकोबारायने हे जाणल्यानंतर सांगितलं, म्हणले आवले अरे भगवंताला मला भूक लागली, जेवायला वाढ. तिने एक भाकरी दुमती करून मोडली आणि दोघांच्या ताटात अर्धी ठेवली आणि शलक्या शिवाय देऊ लागली. कोणाला? भगवंताला. भगवंताला खाली गोण घातली, अशी खाली गोण घालून जेवू लागला. कोण? भगवान. आणि कोणाच्या घरी जेवला? नामदेवरायाच्या घरी 4 दिवस चूल पेटत नव्हती. किती दिवस? चूल गॅस नाही. गॅस संपले तुम्हाला अर्धा तास पाऊण तास लागेल, पण सरपणाची चूल पेटत नव्हती. आणि महाराज म्हणतात
फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला ओ नामदेवा हाती दूध प्याला तो परमात्मा नामदेवरायाच्या हाताने दूध पिला नामदेवरायाच्या घरी स्नानाला देव आला किती लढीवाळ भक्त असतील किती प्रिय भक्त असतील मी तर म्हणतो तेही प्राणा परोते मज आवडते निरुते जे भक्ती चरित्राते प्रशंसती ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात देवाला ते भक्त किती प्रिय आहेत तर महाराज भगवान सांगतात ते माझ्या प्राणाही पेक्षा मला प्रिय आहेत म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रीतीचं प्रेम प्रेमाने तो देव भावाचा हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला महाराज म्हणतात त्याचं किती प्रेम आहे त्या भक्तावर त्याचं मोजमाप करता येणार नाही एवढं प्रेम आहे म्हणून अशा भक्ताचे आपण सर्वजण दास आहोत पाईक आहोत त्यांचा ज्ञानोबरायांचा तुकोबारायांचा हा वारसा तुम्ही आपण चालवत आहोत तुम्हाला वेळ जास्त झाला म्हणून तुम्ही या मंडपामध्ये नाही तुमच्याकडे जास्त पैसे झाले म्हणून नाही धर्म जागो सदैवाचा जे बा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी महाराज ह्या धर्माची जोपासना या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम धर्म जागो सदैवाचा जो बा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी या न्यायाप्रमाणे हा संप्रदाय तुमच्या समस्त ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी जुईनगर त्यानंतर आमचे जेवणजी सुतार साहेब आमचे रोडे नाना आमचे सूर्यवंशी साहेब रामदास पाटील हे आमचे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थान आळंदी पंढरपूरचे हे खरोखर कारभारी मंडळी आहे आम्ही टाळकरी आहोत तिथले आम्ही कीर्तनकार नाही पण आमच्या नानाने सांगितलं मुले महाराज तुम्हाला कीर्तन करावं लागेल म्हणलं काय हरकत नाही ये तैसा बोल रामकृष्ण मला जी परमेश्वर बुद्धी देईल त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेन मी कुठल्या संस्थेतला नाही कोणी काही तसं काहीच मानून घेऊ नका मी तुमच्यातलाच एक आहे फक्त वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते तुमच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही अहो चंद्रकांतू द्रवडिता किर होय तय हातवटी चंद्रिका आहे परी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोत्याशिवाय टाळकऱ्याशिवाय ह्या मंडपाला बाजूने जर असे स्टे लावले नाही तनया जर लावल्या नाही हा मंडप उभा राहू शकत नाही हे टाळकरी वृंद खरोखर जीवाचं रान करून 8 दिवस या ठिकाणी तुम्हाला वेळ देतात आणि या धर्माची ध्वजा उंच उंच अशी ती काय करतात म्हणजे आकाशापर्यंत गगनापर्यंत जाईन अशी त्याचा प्रयत्न करतात म्हणजे महाराज म्हणतात पायपा ध्वजेची चिरकुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मशी पत्र ते केवढे राहू चालू आपल्या पाडी बाप रुक्मा देवला सांभाळावे आपल्या ब्रीदा हे आपलं ब्रीद एक या धर्माची जोपासना तुम्ही आपण करायची त्याला चिरगुट समजायचं नाही या ध्वजा लावल्यात ना तुम्ही अतिशय सुंदर भगव्या ध्वजा आहेत आणि त्या ध्वजेचा मान राखा आणि या संप्रदायाची या तुमच्या नाम सप्ताहाची कीर्ती अशी उत्तरोत्तर वाढत जावा अशी ईश्वरचरणी प्रतिज्ञा करतो जो अभंग सेवेकरता निवडलेला होता तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा महाराज म्हणतात अंतरीची घेतो गुडी पाहे जोडी देवाची गावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवी स्वतःच्या समग्र अंतकरणाने महाराज म्हणतात आपुल्याच वैभवी शृंगारावे निर्मळी तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रीतीचं प्रेम द्यायचं ते कसं द्यायचं ज्या साधुसंत महात्म्याने तुम्हाला आम्हाला शिकवलंय ते भगवंताला मोठ्या प्रेमाने गायचंय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
ज्ञानदेव तुकाराम तुकाराम